हिट झाला आणि टॉस कोणी जिंकला त्याची माहिती पोहोचवा. वसार टीमने टॉस जिंकला आणि मित्रा निर्णय बॅटिंगचा निर्णय आहे वसार टीमचा. सो चिंचवली टीम कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता त्वरित फिल्डिंग सेट करा, कारण यानंतर देखील एक मॅच बाकी आहे. शुभ सन्मान देखील आपण करूया. आपल्यामध्ये आदरणीय जनार्दनजी डोंगरे साहेब उपस्थित आहेत. अनिलजी भंडारी साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया, जे एक समाजसेवक त्याचप्रमाणे यशस्वी उद्योजक आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कूलर पुरस्कृत झालेले आहे. तसं दादांचा आपण सन्मान इथे करूया. दादांना मी विनंती करतो आपण समोर यायचं आहे आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. जनार्दनजी डोंगरे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. आपल्यामध्ये उपस्थित आज ज्यांची मुळाची उपस्थिती, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी कूलर आम्हाला पुरस्कृत झाले असे सन्माननीय अनिलजी भंडारी साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. बहुमूल्य योगदान दादांच्या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलं, कारण दादांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जे कूलर आहेत ते अनिलजी भंडारी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले. दादांचा विशेष आभार देखील व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे दादांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय छत्रपती चषक 2024 मध्ये. मागच्या दिशेने जाऊया आणि आवाज पुन्हा एकदा ऐकूया गणेशजी म्हात्रे सरांचं. चिंचिवली पक्ष वसार असा सामना तुम्हाला पाहायला मिळतं. चिंचिवली बी आणि वसार बी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहू शकता आपण. देवेन 11 हनुमान चिंचिवली टॉस जिंकल्यानंतर लगेच डिसाईड केलं, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पण तो स्वतःच्या होम ग्राउंड वरती थोडंसं बेनिफिट असेल चिंचिवली संघाला. सामना स्टार्ट होतोय. गोलंदाजी मार्कवरती विशाल कुंभारकर. पहिलाच बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा 30 सुरुवात, 30 नजाकत. फलंदाज आपण पाहू शकाल चिंट्या मात्रेच्या माध्यमातून चौकार.
चिंट्या पात्रेचं मत जबरदस्त परफॉर्मर पाहायला मिळालं. मागच्या मॅचमध्ये काय शो दाखवला. अतिशय मोठा फलंदाज आहे. आता चिंचोली संघाला फक्त एकच कार्य करायचं आहे. चिंट्याची मात्र गोल्डन विकेट कोणता खेळाडू कॅरी करेल की चिंट्या त्याच पद्धतीने खेळेल. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, सलगचा दुसरा चौकार चिंट्याच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चर्चा करत होतो आम्ही सुद्धा की सर्वात अनुभवी गोलंदाज शिवाजी मात्रे चिंचोली टीम कडे आहे, परंतु प्रमुख अस्त्र त्याचा वापर न करता विशाल वरती पुन्हा एकदा भरोसा दाखवला. रिव्हर्सचा फटका, जबरदस्त स्ट्रोक, षटकार. मध्ये अटॅकिंग फलंदाजीचा उदाहरण पेश केला. ती सुरुवात त्याच प्रकारचा परफॉर्मर पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना चिंट्या म्हात्रेने दाखवून दिलाय जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. कारण विशाल कुंभारकर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा खूप महागडा ठरला होता, तरी सुद्धा याही सामन्यामध्ये त्याच्यावरती भरोसा कायम ठेवलाय संघनायकांनी. कारण त्यांच्याकडे आपण पाहू शकाल सर्वात अनुभवी गोलंदाज शिवाजी होता, तरी सुद्धा मात्र आपण पाहू शकता की शिवाजीने बऱ्याचदा असं दाखवून दिलं आहे की गोलंदाजी करत असताना मोठे मोठे फलंदाजांना त्याने बाद केले आहेत, परंतु त्याच्यावरती विश्वास न ठेवता पुन्हा एकदा ऑन साइडला षटकार, साधवा, गुड शॉट. विकेट जर प्राप्त केला तर गोलंदाजासाठी जनार्दन डोंगरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तापल कबरती धावसंख्या खूप जलद गतीने पाहायला मिळतो. 2 षटकार रिव्हर्सच्या माध्यमातून तापल कबरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडूवरती 20 धाबा. काय बॅटिंग आहे, जबरदस्त बॅटिंग चिंट्या मात्रेच्या माध्यमातून. आणि झेल पकडेल त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपये असतील. हा चेंडू मात्र सुरेख होता. चिंट्याचं झेल पकडेल त्यांच्याकडनं 1000चं पारितोषिक. अमित दादा आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे. अमित दादा आहेत तर सर्व काही मुमकिन आहे. त्याने सांगितलेला शब्द नेहमीच ते पाळतात. हाही चेंडू जबरदस्त चौकार येत आहे. 4 धावांसाठी चौकार. मी काय बॅटिंग करावी तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलं आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र थोडासा मागे ठेवलाय चिंचोली संघाला. दापलकावरती धावसंख्या 24 धावा कुठल्यात. गोलंदाजी मार्कवरती राजेश पाटील आलाय. मागच्या मॅचमध्ये राजेशने कमबॅक करून दिलं होतं. विशाल कुंभारकर सध्याच्या सिच्युएशनला आपण पाहू शकाल की थोडासा आत्मविश्वास ढासळलाय, कारण प्रत्येक षटका मागे त्याला मार पडली आहे. याही षटकामध्ये आपण पाहू शकाल 24 धावा खर्च केल्यात. दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे पाहायचं आहे. विकेट प्राप्त केला तर त्या गोलंदाजासाठी चिंट्याची विकेट खास कर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याच्यानंतर झेल पकडेल त्याला सुद्धा मात्र 1000चं कॅश प्राइज आणि चौकार षटकारची प्रार केलं तर त्यांना सुद्धा पारितोषिक असेल. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू होता सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार रेफर केले पंचांना.
नो चेंडू पंचांकडनं इशारा येतोय बीमर असेल. येणारा चेंडू फ्री हिट. राजेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. फ्री हिटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा कव्हरला प्रहार केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा पंबलिंग होतोय. 2 धावा पूर्ण केल्याचा 2 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावरती. ताबडतोब फलंदाजीचं उदाहरण ज्याप्रमाणे एक धावांचा मीटर फिरलाय ना आज जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार आहे राजेश पाटील. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. चेंडू सीमारेषेला लगेच जातोय. एकच धाव सिंगलने मात्र धाबलकावरती धावसंख्या बदल 32 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय संघ. चिंट्याला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळतोय. चिंट्याची विकेट कॅरी करेल बघा. आम्हाला वारंवार मान्यवरांकडे विनंती येते की चिंट्याची विकेट जर कॅरी केली ना तर त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कारण चिंट्याने परफॉर्मरच तसं दाखवलंय आणि झेल पकडेल त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र संधी आहे. संधीचं सोनं. यस, काम तमाम केलंय. साजन फुलोरे बाद होतोय. डारी किटीला फलंदाज बाद. या विकेटची फार गरज होती. जरी साजन बाद झालाय फलंदाज बॅक टू डगआउट. च्या माध्यमातून पाहायला मिळतात. स्वतःच्या होम ग्राउंड वरती असण्याचा दबाव मात्र पाहायला मिळतोय. निश्चितच बघा आमचे अमित दादा नेहमीच विनोदी व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. जरी रनआउटच्या स्वरूपाने जरी चिंट्याला बाद केला तरी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पण बघा क्रिकेटमध्ये जो चांगला खेळेल तो नेहमीच यशस्वी असतोय आणि चिंट्या एक यशस्वी फलंदाज आहे. त्याचे विकेट सहजासह भेटणं त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. चेंडू खूप सुरेख होता. राजेश पाटीलने कमबॅक दाखवल्या. 24 धावा गेल्या होत्या आणि आता धाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 34 या आकड्यावरती पाहायला मिळतो संघ. वसार संघ. फुलटसचा चेंडू आहे. झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतो की काय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मात्रे आलाय. गोलंदाजी मार्ग वरती शिवाजी सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. बरेच ऊन पाऊस या क्रिकेटच्या ग्राउंड वरती त्याने पाहिला आहे
आणि तेवढ्याच ताकदीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिंट्या आहे. 40 आकड्यावरती पोहोचतोय. हा चेंडू बघा फिरवलाय चेंडू. गोलंदाज शिवाजी मात्रे त्याच्याकडे ती धमक आहे. थांबू शकतोय चिंट्यासारख्या फलंदाजाला. कारण क्रिकेट म्हटलं की अनुभव आणि अनुभवचा खेळ. त्यासाठी आम्ही नेहमीच म्हणतोय शिवाजी गोलंदाजाकडे खूप अनुभव आहे आणि त्याचा अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतो. पहिला चेंडू निर्धाव आहे. रिव्हर्सचा फटका जेल हवेमध्ये मात्र फलंदाज बाद. यस शिवाजी मात्रेने चिंट्याला बाद केलाय. चिंट्या मात्रेला गोल्डन विकेट आणि 2000 रुपयाची कॅश प्राइज निश्चितच येणार आहे. 1000 रुपये मात्र शिवाजी मात्रेला मिळणार आणि 1000 रुपये राजेश पाटीलला. असे 2000 रुपये कॅश प्राइज मात्र पाहायला मिळेल. तर निश्चित एवन जोडी व्यासपीठावरती विनोद आपल्याला पाहायला मिळाला. तर निश्चित 1000 रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला जनार्दन दादा डोंगरे यांच्याकडनं शिवाजीसाठी आलाय आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज राजेश पाटीलसाठी अमित दादा चिकनकर यांच्याकडनं आल्यात. तर दोघांचं निश्चितच आपण नाव घेऊया. शिवाजी मात्रे गोल्डन मॅन. ज्या फलंदाजाने अक्षरशः धुमाकूल घातलं तो मैदानाच्या आतमध्ये त्या फलंदाजाला बाद केलाय. पुन्हा एकदा वन्स अगेन शिवाजी जबरदस्त चेंडू फेकतोय. तर निश्चित चिंट्यासाठी एक मेसेज आहे अमित दादांकडनं की तुझा खेळ खूप चांगला आहे. हा फक्त विनोदाचा भाग होता. राग मानू नको मित्रा. कारण तुझा खेळ पाहण्यासाठी नेहमीच ते ग्राउंडवरती जात असतात. तो विनोदाचा भाग होता परंतु शिवाजीला विकेट प्राप्त झाली आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू जेल खाली. फलंदाज स्लोअर 1 मध्ये फसवलाय. यस फलंदाज बाद. चेंडू शिवाजीने आतापर्यंत चांगले फेकलेत. हाही चेंडू स्लोअर 1 चा वापर. काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी शिवाजी मात्रेकडनं पाहायला मिळाली. अप्रतिम. आणि अखेरचा चेंडू जर निर्धाव फेकला तर या स्पर्धेचा पहिला निर्धाव षटक शिवाजी मात्रे याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिवाजीचा. हवेमध्ये चेंडू आहे मात्र संधी निर्धाव षटक फेकण्याची संधी इथे गमावली आहे. काय विक्रम रचला असता. खराब क्रिकेट. खराब क्रिकेट चिंचवली टीमच्या माध्यमातून आणि काय कमबॅक करून दिलं तो शिवाजीने आणि हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली असती. या चुका घडत असतात मैदानाच्या आतमध्ये पण शिवाजीची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या उद्या शिवाजीसाठी. कारण का त्याची प्रशंसा करत होतो. कारण जेव्हा आम्ही समालोचन करण्यासाठी सुरुवात केली होती तेव्हा सांगितलं होतं की शिवाजी मात्रे हा अनुभवी गोलंदाज आहे. कदाचित चिंट्यासारख्या फलंदाजाला तो थांबवू शकतोय आणि तेच कार्य आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये. कारण अनुभव फार गरजेचा आहे. आमचा 12 मॅन सुद्धा आमच्याशी चर्चा करत होता. वसार टीमचा 12 मॅन आहे की दादा तू सांगत होते तेच खरं आहे. कारण आपण पाहू शकता की अनुभव हा क्रिकेटमध्ये फार गरजेचा आहे. का विराट कोहलीला जास्त क्रिकेटमध्ये महत्त्व दिले जातोय. रोहित शर्माला का महत्त्व दिले जातोय. कारण त्यांच्याकडे तेवढा अनुभव आहे आणि अनुभव असणं क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे. कारण आज जर आपण पाहिलं चिंट्याची प्रशंसा करतोय
कारण आज जर विचार केला रवी बाईले हा क्रिकेट विश्वातील अतिशय चांगला गुणवंत खेळाडू आहे. वसार म्हणलं की रवी बाईलेचं नाव आम्ही नेहमी पुढे घेतोय. कारण या गोष्टी अनुभव असणं फार गरजेचं आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवल्या शिवाजीने. वेल डन शिवाजी. परंतु आज निश्चित तुषार पाटील संपूर्ण रात्रभर झोपणार नाही आहे. कारण संधी होती शिवाजीला या स्पर्धेमध्ये पहिलं नरदेव षटक फेकण्याचं आणि विकेट हॅट्रिक सुद्धा साधण्याची संधी होती. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल चिंचवली संघाकडनं ओमकार एकतर्फी मात्र शिवाजीने मॅच मध्ये माघारी परतवल्या. चिंचवली या संघाला 42 धावा झाल्यात. ओमकार तयार आहे. पहिलाच बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. हा दबाव आहे. चिंट्या बाद झाल्यानंतर कशा पद्धतीने दबाव होतोय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. 42 धावा डबल कवरती झाल्यात. निश्चित आमचे एटीएम इथे खुले होताना पाहतोय. जनार्दन दादा डोंगरे आणि त्याच्यानंतर अमित दादा चिगंगर यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आल्या. तर यात बघाच आयोजन म्हटलं की थोडंसं विनोदाचं क्षण असणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा मात्र सेट ड्राइव्ह गॅप मध्ये जबरदस्त शॉट. कडक बॅटिंग. चौकार. गुड शॉट. ज्या धावा चिंट्याने ठोकल्या ना त्या धावा मात्र आता आपण पाहू शकाल चिंचवली संघाला थोडशा नडताना पाहतोय. कारण धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने असते. तरी शिवाजीने 2 धावेचं षटक वेगळं परी स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा आकाश नेहमीच फ्रंटला असतोय. कॅप्टन कुलच्या नावाने त्याला ओळखलं जातोय. परंतु 2 धावा थोडंसं लेझी क्रिकेट. नेमका मी निश्चितच म्हणेल हा दबाव खाली थोडासा चिंचवली संघाकडनं क्रिकेट खेळला जातोय. कारण त्यांना ठाऊक आहे चिंचवलीच्या चोपेर जर ग्राउंडच्या जर त्यांनी नजर मिळवला तर सर्व समर्थक हा गावकडे वाढतात आणि त्यामुळे थोडासा दबाव खाली वावरताना पाहतोय की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जो जास्त दबाव झेलेल तो संघ नेहमीच अग्रेसिव्ह ठरतोय. तर ह्या गोष्टी विसरून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आकाश आता आहे. आकाशच्या बॅटमधून चेंडू उडवलाय. उमेश कुंभारकर बड्डे बॉय झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. कॅप्टन मैदान उभा. थोडंसं बेनिफिट होतं कारण चिंट्या बाद झाल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी थोडंसं सुपूर्त ठरला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज 22 जातोय. आपण पाहू शकाल ओमकार गोलंदाजी करतोय. विकेट प्राप्त केली. बड्डे बॉय उमेश कुंभारकरच्या हातामध्ये छेल टिपलं गेला. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहता 48 धावा. काही चेंडू शेष आहेत आणि या चेंडूवरती पाहायचा शॉर्ट पिचचा हा चेंडू रडार मध्ये होता. शॉर्ट बॉल होता आणि ऑन साइडला मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार. पाहायला मिळतं आपल्याला की खूपच लांब जाऊन लँड होत आहे. चेंडू सुद्धा मात्र गमवलाय. आयोजकांनी असे बरेचसे चेंडू जाताना पाहिला पण षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 56 या आकड्यावरती 60 धावा परंतु पोहोचेल का संघ. जबरदस्त बॅटिंग चिंचवली संघाच्या गोलंदाजाने आपण पाहू शकाल. अगोदरचे षटक खूप मागडे होते. त्यानंतर जसं शिवाजी आला शिवाजीने चिंचवली संघाला थोडंसं कमबॅक करून दिलं आणि आता ओमकार वरती पुन्हा एकदा प्रतिहाला चढवलं जातोय वसार टीम कडनं. जबरदस्त बॅटिंग पॉवर हिटिंग बॅटिंग होत आहे. 54 धावांमध्ये पोहोचला. शेवटचा चेंडू हाही चेंडू मात्र रडार मध्ये आहे. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. 58 धावा झाल्यात. 59 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी.
सामन्यामध्ये काय होणार, काय बिघडणार, चिंचोली संघ या सामन्याला विजय प्राप्त करून येणार की डॉमिनेट करणार पूर्णपणे वसार संघ? दोन्ही संघांपैकी कोणता संघ जिंकेल, वसार की चिंचवली, चिंचवली की वसार? याचं उत्तर आहे देण्यासाठी निश्चितच मायक्रोफोनवरती कॉमबॉक्समध्ये आम्ही इन्व्हाइट करतोय विशाल पाटीलला. धन्यवाद, थँक्यू. चिंचवली संघ स्वतःच्या होम ग्राउंड वरती इथे बाजी मारेल का? कारण आता लक्ष देखील पाकलं गेलं तर 4 ओव्हर मध्ये 59 चेस करायचे आहेत. पगला बॉल, पगलाच बॉल स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल दरम्यान गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराने सुरुवात. सेकंड इनिंगचा 59चा चेज आणि सुरुवात तर चांगली लागली. पहिला चेंडू आपण पाकला स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये स्ट्रोक खेळले. नेक्स्ट बॉल आणि हा देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बट लॉंग ऑन कॅच पकडली जाईल. पगली सफलता. पगला चेंडू चौकार त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक. धक्का लागला हा पगला. या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. चिंचवली ए टीम त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला इनॅक्शन मध्ये दिसेल. चिंचवली ए टीम त्यांच्या विपक्षामध्ये बामाली संघ आपल्याला खेळताना दिसेल. त्याचप्रमाणे हेदुडने बी टीम आपल्याला खेळताना दिसेल. खोनी सी टीम सोबत. त्यानंतर नितलस बी टीम खेळताना दिसेल. वाघाची वाडी या टीम सोबत आणि त्यानंतर चांदई संघ खेळताना दिसेल खरवई टीम सोबत. आणि पहिला जो सामना आहे त्या दोन्ही टीम्सला विनंती असेल की ठीक सकाळी 8:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. विकेट मिळाली. क्रमांक 3 नवीन फलंदाज मैदानात हातामध्ये येत्या क्षणी मोठा फटका खेळला. इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल निघून जातोय लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
चौकार. जे असतील किंवा आपले 40+ क्रिकेटर असतील ते त्यांच्या काळात खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी प्लेइंग 11 बनवणं हीच फार मोठी गोष्ट होती. आणि स्टेजवरती देखील काही ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत. चर्चा आपण करूया, बट सध्याच्या घडीला मिस्टामिंग कॅच इथे पकडली जाईल विकेट किपरच्या माध्यमातून. धक्का, आणखीन एक दुसरा धक्का आता इथे लागला आणि सध्याच्या घडीला चौकार विकेट, चौकार विकेट अशी परिस्थिती या पहिल्या षटकामध्ये. सिनियर प्लेयर आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या काळामध्ये एक टीम बनवणं, 11 खेळाडू उभं करणं हीच फार मोठी गोष्ट होती आणि बॅलन्सेबल टीम बनवणं. पण आजच्या डेटला ABCD पर्यंत पण टीमा आपल्याला एका गावामध्ये पाहायला मिळतात आणि विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर एक गाव आहे, त्याचं नाव तर मला आठवत नाहीये, पण 8 टीम्स एका गावामध्ये असतात. कारण पाहिलं गेलं तर आजचा खेळ डेव्हलप झाला तर मी देखील एक्सपेक्ट करतो आणि सर्वजण एक्सेप्ट करतीलच, पण 3 ते 4 टीम एका गावामध्ये. ओव्हर द विकेट, फुल लेंथ अपीश ऑन द राईस खेळलेत, बॉल हवेमध्ये. आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे फिल्डर पाठलाग करतात, हा बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्याच्या घडीला परिस्थिती तर अशीच राहिली. जेव्हा आला पुढील चेंडूवरती विकेट मिळाली जागृतला, तेच घडलं या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत. आणि जर शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट आली ना तर फार मोठं कोइन्सिडन्स असंच आपण म्हणूया. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला आणि हवेमध्ये हवेमध्ये बट गॅपमध्ये हा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोचतायत आणि दरम्यान फिल्डिंग चांगली राखली, बट रनआउट होणार नाहीये. 2 धावा दरम्यान, 3 धावा दरम्यान इथे पूर्ण झालं आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. या पहिल्या षटकाच्या अखेरीस जी आवश्यकता आहे, जो रिक्वायर रेट आहे, तब्बल जर आपण पाहिलं तर धाव फलक 15 वरती. चला थोडी घाई करा, अजून देखील एक मॅच बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 15 धावा बनवल्या गेला, म्हणजे त्या 3 ओव्हरमध्ये अजून देखील 44 धावांची आवश्यकता. 44 अजून देखील बनवायचे आहेत. आज एक सागरचा दिवस इतका खराब गेला की खऱ्या अर्थाने तो व्यक्त देखील करू शकत नाही की किती खराब गेला. आता दुसरा सागर पाहूया तसा दिवस कसा जाईल. कारण याआधी जेव्हा वसार संघ खेळला तेव्हा एक सागरसाठी तर दिवस फारच खराब गेला. त्याच्या ओव्हरमध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमी आणि बाहेर जास्त दिसले होते आपल्याला. पण इथे काय घडेल, पण इथे तो सागर वसार टीमचा आहे. हा डिफरन्स. सागर तयार होतो सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉलने सुरुवात सागर इथे करतो. एक एक चेंडू महत्वाचा आहे, कारण
15 धाबा धावफलकावरती जरूर आहेत, बट येत्या 17 चेंडूंवरती अजून देखील 44 धाबा अजून देखील इथे बनवायचे आहेत. आस्किंग रेट जर आपण पाहिला तर 15 रन पर ओव्हर इथे बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. यस्टनचा वेध घेतला, क्लीन बोल्ट. इन ॲट नंबर 5. आज ज्यांचा वाढदिवस आहे तेच आता मैदानाच्या आतमध्ये चाललेत. त्यांचा वाढदिवस थाटामाटाने सेलिब्रेट जरूर झाला, बट जल्लोषाची संधी आता ते आपल्या संघाला दरम्यान या आजच्या दिवसामध्ये देतील का बघा. भरपूर वर्षांचा अनुभव नक्कीच त्यांच्या जवळ आहे, पण सध्या सगळीला मी नेहमी सांगत असतो ना, आज देखील सांगेल की अनुभव मॅटर करतो, तुमच्यामधला टॅलेंट देखील मॅटर करतो, बट त्याप्रमाणे तुम्ही खेळ करता की नाही ते त्याच्यापेक्षा जास्त मॅटर करतं. आता सध्या सगळीला ते होईल का, कारण परिस्थिती आता बिकट आहे, बट या बिकट परिस्थितीमध्ये तिकट खेळ कोणाचा होईल येत्या क्षणी. लॉफ्टेड फटका आणि उमेश आले, त्यांनी बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तलवार आहे तिच्यावरती कधी तुम्ही संशय घेऊ शकत नाहीये. काय फटका आला त्या क्षणी मैदानाचा आतमध्ये जसे आले, पहिलाच बॉल फेस करत असताना लॉफ्टेड फटका, षटकार येतो, धावफलक. 21 धावा धावफलकावरती. एक चांगल्या इनिंगची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे चिंचवली टीमला या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिला डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक पुढे जातो. 22 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आता देखील लोक फुल टॉस, बॅटचा टोला लागला, लॉंग ऑन कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. षटकार जरूर आला, बट त्यानंतर इथे सफलता मिळेल गोलंदाजाला. धक्का आता हा लागलाय दरम्यान चौथा. त्यांचा संघ फार मोठ्या अडचणींमध्ये आहे असंच मी म्हणेन, कारण रन्स जर आपण पाहिले स्कोर कार्ड वरती सध्या सगळीला 22, बट 4 धक्के देखील लागलेत. असून देखील बघा 2 षटकांचा खेळ देखील पूर्ण झाला नाहीये, बट 4 धक्के लागलेत. फुल लेंथ होता, काउ फेस मध्ये फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात तोपर्यंत दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल इथे मिळेल, धाव फलक पुढे जातो 23. आणि या षटकामध्ये जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक असेल शेवटचा 1, म्हणजे जिंकण्याकरिता जर आपण आता पाहिलं तर 36 धाब्यांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहे ते येणार आहे 13 मध्ये 36. रिक्वायर रेट जर आपण पाहिलं तर जवळपास 17च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतोय, बट सध्या घडीला या परिस्थितीमधनं आपल्या संघाला विजयाचा मार्ग कोण दाखवेल हा सर्वात मोठा प्रश्न चिंचवली संघासमोर आता उभा झाला. हा बॉल देखील पडल्यानंतर खाली राहतो, येतो, निर्धाव, खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धाव फलक जर आपण पाहिलं 23, म्हणजे जिंकण्याकरिता येता 12 चेंडूंवरती आवश्यकता आहे 36 धावांची, म्हणजे 18 रन पर ओव्हर दरम्यान इथे बनवायचं आहेत, म्हणजे मिनिमम 3 ते 4 मोठे फटके प्रति षटकामागे हवेत. कार्य आता फार अवघड, पण ते साध्य कोण करून दाखवेल. चला थोडी घाई करा, अजून देखील एक मॅच शिल्लक आहे.
चला विनंती असेल टीम वसार, कारण बघा या दोन संघांपैकी जो जिंकेल त्याच टीमला शेवटचा सामना देखील खेळायचा आहे आजच्या दिवसामधला. सो थोडी घाई करा, कारण तो सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवला जाणारच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. काही चेंजेस होणार नाहीयेत. सो थोडं फास्ट खेळा आणि गोलंदाज आता तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सध्याच्या घडीला राकेश आहे. बघा 12 मध्ये 36 बनवायचे आहेत. हे समीकरण जर आपण पाहिलं तर आपण हेच म्हणू शकतो की गोलंदाजी करणारा संघ सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये पुढे आहे, कारण दबाव आणि दडपणाखाली चांगलं खेळ करणं हे सर्वात कठीण कार्य मानलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. पण ते कार्य हे दोन फलंदाज इथे साध्य करतील का? पहिलाचे बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे येतोय. बघा जे मी म्हटलं की क्रिकेटच्या खेळामध्ये दबाव आणि दडपणाला जुगारून चांगलं खेळ करणं ही फार मोठी कला आहे आणि ही कला फार कमी खेळाडूंना अवगत आहे. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की आज नितीनचा ज्याप्रमाणे खेळ झाला, पहिला सामना 57, सेकंड मॅच आपण पाहिलं 24 धावा इंडिव्हिज्युअली या मॅच मध्ये देखील त्याने बनवला. यावेळेस अपिश खेळायचं होतं अफरकटचा अंदाजाने, बट बॅटचा संपर्क नाही आणि दिशा देखील खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल 11 चेंडू शिल्लक आणि 11 मध्ये 35 बनवायच्यात. कारण जे मी सांगत असतो की जेव्हा ॲज अ होम टीम किंवा ॲज अ मॅनेजमेंट कमिटी जेव्हा आपण एखाद्या टुर्नामेंटला रिप्रेझेंट करत असतो आणि त्या स्पर्धेला जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपल्याकडनं जास्तच अपेक्षा नेहमीच असतात. पुल करायचं होतं, टॉप एज फाईन लेगला कॅच पकडली जाईल. 5वा धक्का आता लागला आणि आता अर्धी टीम डगआउट मध्ये. साक्ष आहे की जो संघ जो खेळाडू अपमान किंवा पराभव पचवू शकला ना तोच येत्या काळामध्ये चांगले खेळ करतो. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आणि स्पेशली ग्रामीण क्रिकेटमध्ये काही असे देखील संघ आहेत की 9-9, 10-10 वर्ष त्यांच्याकडे ट्रॉफी नाहीये तरी सुद्धा खेळतात. हीच गोष्ट महत्वाची आहे. कारण ॲज अ प्लेअर ॲज अ टीम मैदानाच्या आतमध्ये उतरणं देखील फार मोठी गोष्ट. कारण मी नेहमी सांगत असतो की मैदानाच्या बाहेर न बोलणं हे फार सोपं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं, त्या परिस्थितीमध्ये त्या दबावाला झेलून चांगलं खेळ करणं ही फार कठीण गोष्ट. कारण नवीन नवीन खेळाडू जेव्हा येतात त्यांच्यामध्ये प्रतिभा टॅलेंट असतो, बट अंडर प्रेशर खेळ चांगलं करणं हे कोणाला अवगत होत नाही. दरम्यान विकेट किपरचं आपण कौतुक करूया. जे विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात पप्पू म्हात्रे आहेत आणि काय विकेट किपिंग करतात. कारण बॉल जर आपण पाहिले गेले तर डाऊन द लेग टाकले गेले, बट तरी सुद्धा जबरदस्त विकेट किपिंग. बॅकवर्ड पॉइंटला दरम्यान फिल्डर आहेत, एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. आणि येथे चेंडू शिल्लक आहे 6 आणि 33 धावांची आवश्यकता. सरळ टीम भाल बी टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. 6 मध्ये 33 बनवायचे आहेत.
कारण बघा एकंदरीत पहिल्या षटकामध्ये जेव्हा 15 आलं असं वाटलं की मॅच चांगली होऊ शकते, बट सेकंड ओव्हर सागर आले 8 धावा 2 विकेट. तिथनं खऱ्या अर्थाने मॅच मध्ये बाउन्स बॅक कम बॅक आपण वसाड टीमचा पागला आणि तिथनं मागे वळून पागलं नाहीये या टीमने. कारण वसाड संघाचा विचार केला तर सातत्याने या गावचे क्रिकेट जर आपण उचलून पागलं तर या विभागामध्ये नव्हे तर जेव्हाही आमच्या भिवंडी परिसरामध्ये देखील येतात आणि स्पेशली आमच्या सरवली गावामध्ये जेव्हा येतात तेव्हा नेहमीच त्यांचा चांगला खेळ आम्ही पाहिलात. मला आठवतं लास्ट सीझनमध्ये सरपंच चषकचे चॅम्पियन देखील वसाड टीमच होती. ऑन साइडला हा फटका हवेमध्ये डीप मध्ये मिड विकेटचे फिल्डर पोहोचतात, मिसफिल्ड जरूर झाली आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार इथे येतो म्हणजे ते 5 चेंडू आता 29 धावांची आवश्यकता असून देखील सामना बाकी आहे. पाच चेंडू शिल्लक असतील या सामन्यामध्ये आणि 29 धावांची आवश्यकता इथे आहे. पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग राखली आणि आता हे सुनिश्चित झालंय जवळजवळ की पुढील सामना आणि आजच्या दिवसामधला शेवटचा सामना आपल्याला वसाड संघ विदाऊट एनी डाऊट खेळताना दिसेल. 4 चेंडू आता 29 धावांची इथे आवश्यकता असेल. अपेक्षा भरपूर साऱ्या होत्या की एक रोमांचक लढत पाहायला मिळू शकते, बट ते झालं नाहीये. त्याचं कारण हे देखील राखलं की पहिलं षटक जर आपण सोडून दिलं तर त्या व्यतिरिक्त प्रत्येकी गोलंदाजाने इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि प्लस विकेट देखील काढलेत. चेंडू शिल्लक असतील या सामन्यामध्ये येणारे 3 चेंडू. 3 चेंडू आता शिल्लक आहेत. पुल करण्याचा प्रयत्न आणि हा देखील चेंडू येतोय निर्धाव आणि आता 2 चेंडू शिल्लक असेल या सामन्यामध्ये. चला भाल बी टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण या टॉससाठी आणि पुढील सामना जो पाहायला मिळेल त्यात मात्र काही शंका नाही की भाल बी आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला वसाड संघ इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. बट आता प्रश्न हाच आहे की वसाड टीम किती रन्सने हा सामना जिंकेल. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि असं वाटतं की हिट विकेट झाले की हवेने बेल्स पडल्या. हिट विकेट झाले. बघा 1 चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज लवकर पाठवा. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला आणि बॅटर संदेश मैदानाच्या हातामध्ये. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल दरम्यान येतो निर्धाव आणि अशा प्रकारे सामना समाप्त. सामना इथे अगदी सहजरित्या जिंकला टीम वसारने. चला वसार टीमचे कॅप्टन आपण सर्वप्रथम या टॉस इथे केला जाईल आणि त्यानंतर आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा सामनावीर वन्स अगेन ओपनिंगला आला जसा बॅटमधनं आपण 3 चौकार 2 षटकार पाहिले आणि इंडिव्हिज्युअली 24 धावा ज्याने बनवला तोच नितीन म्हात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर. टॉस देखील आपण करणार आहोत. चला भाल टीमचे कॅप्टन आणि वसार टीमचे कॅप्टन लवकर या. टॉस देखील आपण करणार आहोत. भाल टीमचे कॅप्टन तर आलेले आहेत. वसार टीमचे कॅप्टन आपण या. डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे आपण टॉस देखील करणार आहोत. डोंगरे साहेबांच्या शुभ